ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940. त्यामध्ये आपण काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघत आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन, इन विच इयर वॉज द D&C ॲक्ट इनॅक्टेड? 1940. द D&C रूल्स वेअर फ्रेम्ड इन विच इयर? D&C ॲक्ट 1940 आणि त्याचे रूलचं इयर कोणतं आहे? 1945. देन विच अथॉरिटी ग्रांट्स अ मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स फॉर ड्रग? कोणती अथॉरिटी ड्रगच्या मॅन्युफॅक्चरचे लायसन्स हे ग्रांट करते, म्हणजे परमिशन देते? तर स्टेट लायसिंग अथॉरिटी. हू इज अ एम्पॉवर्ड टू इन्स्पेक्ट प्रीमायसेस अंडर D&C ॲक्ट? काय म्हणते? इन्स्पेक्ट प्रीमायसेस जे राहते D&C ॲक्टच्या अंडर, प्रीमायसेस कोण एम्पॉवर करते? तर ड्रग इन्स्पेक्टर. अंडर विच सेक्शन आर ड्रग इन्स्पेक्टर अपॉइंटेड? ड्रग इन्स्पेक्टर हे कोणत्या सेक्शनच्या अंडर अपॉइंट केला जातो? तर सेक्शन 21. अंडर विच सेक्शन आर द गव्हर्नमेंट ॲनालिस्ट अपॉइंटेड? गव्हर्नमेंट ॲनालिस्ट हे कोणत्या सेक्शनच्या अंडर अपॉइंट करतात? तर सेक्शन 20. विच सेक्शन डील्स विथ मिसब्रँडेड ड्रग्स? सेक्शन 17. विच सेक्शन डिफाईन्स अडल्टरेटेड ड्रग्स? सेक्शन 17A. देन विच सेक्शन डिफाईन्स स्पुरियस ड्रग्स? स्पुरियस ड्रग्सची डेफिनेशन हे कोणत्या सेक्शनमध्ये केलेली आहे? सेक्शन 17B. सेक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म नंबर पण आहेत. फॉर्म नंबर आपण वेगळ्या एका स्पेशल व्हिडिओसोबत येणार आहोत. त्याला तुम्ही मी तुम्हाला त्याबद्दल एक ट्रिक सांगणार आहे, ते तुम्ही जेणेकरून तुम्ही इझिली तुमच्या ते लक्षात राहील. तर विच सेक्शन प्रोहिबिट्स मॅन्युफॅक्चर अँड सेल ऑफ सर्टेन ड्रग? कोणतं सेक्शन हे सर्टेन ड्रग्सचं मॅन्युफॅक्चर प्रोहिबिट करते आणि सेल करते? सेक्शन 18. अंडर विच सेक्शन कॅन सॅम्पल्स बी टेकन फॉर टेस्टिंग? कोणत्या सेक्शनच्या अंडर हे सॅम्पल हे टेस्टिंगसाठी घेतले जातात? तर सेक्शन 23. देन काय विचारतात, व्हॉट इज द क्वालिफिकेशन ऑफ रिक्वायर्ड फॉर अ गव्हर्नमेंट ॲनालिस्ट? गव्हर्नमेंट ॲनालिस्टचं जे क्वालिफिकेशन असते, म्हणजे एखाद्या पर्सनला जर गव्हर्नमेंट ॲनालिस्ट व्हायचं असेल तर त्याचं जे क्वालिफिकेशन असते ते किती असते? तर ते राहते प्रिस्क्राईब्ड अंडर रूल. जनरली डिग्री त्याला जनरली डिग्री पाहिजे मेडिसिन, सायन्स, फार्मसीमध्ये आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये विथ स्पेसिफाईड, आणि त्याच्यासोबत एक्सपिरियन्स पण लागतो. व्हॉट इज द मॅक्झिमम पनिशमेंट फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ स्पुरियस ड्रग कॉझिंग डेथ? जे स्पुरियस ड्रग राहतात त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग जर एखाद्या अदर पर्सननं केली तर त्यासाठी त्याला काय पनिशमेंट असते? तर पनिशमेंट जी आहे ते नॉट लेस दॅन 10 लाख और 3 टाईम द व्हॅल्यू ऑफ कॉन्फिस्केटेड ड्रग्स विच एवर आर मोर. इन शॉर्ट, 10 लाखाच्या वरी नॉट लेस दॅन 10 लाख, 10 लाखाच्या वरीच त्याला पैसे म्हणजे जुर्माना भरा लागेल, आणि जर त्यानं 3 टाईम केली तर, म्हणजे तीच जर परत केली तर त्याला 10 लाखाच्या वरी पण जाऊ शकते. ऑदर पण पनिशमेंट होऊ शकते. विच शेड्यूल कंटेन्स स्टँडर्ड्स ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट? बायोलॉजिकल प्रोडक्टच्या स्टँडर्डसाठी कोणतं शेड्यूल असते? तर शेड्यूल C. आणि शेड्यूल C1 रिलेटेड टू अदर स्पेशल प्रोडक्ट. शेड्यूल G ड्रग्स मस्ट कॅरी विच लेबल? शेड्यूल G ड्रग जे आहे ते कोणतं लेबल कॅरी करते? शेड्यूल G जे आहे त्यामध्ये लेबल असते, म्हणजे वॉर्निंग. समजा काय, इट इज डेंजरस टू जर एखादी मेडिकेशन आपण घेतली फार्मसीमधून, तर त्याच्या मागं एक हे राहते, वॉर्निंग लेबल राहते. त्या लेबलवर काय राहते? इट इज डेंजरस टू टेक दिस प्रिपरेशन एक्सेप्ट अंडर मेडिकल सुपरविजन. अंडर मेडिकल सुपरविजन आलं तर समजायचं शेड्यूल G. शेड्यूल H ड्रग्स कॅन बी सोल्ड ओनली ऑन? शेड्यूल H ड्रग हे कोण सोल्ड करू शकते? जर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच आपण शेड्यूल H ड्रग सोल्ड करू शकतो. सिम्बॉल यूज्ड फॉर शेड्यूल H ड्रग? शेड्यूल H ड्रगसाठी कोणतं सिम्बॉल असते? RX. सिम्बॉल यूज्ड फॉर शेड्यूल X ड्रग? Xसाठी XRX. शेड्यूल X ड्रग्स रेकॉर्ड मस्ट बी प्रिझर्वड फॉर हाऊ लॉंग? शेड्यूल X ड्रगचं जे रेकॉर्ड राहते ते किती टाईम आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो? तर 2 इयर. शेड्यूल जे कंटेन करते, तर शेड्यूल जे म्हणजे असं शेड्यूल ज्यामध्ये डिसीज आणि एलिमेंट जे आहेत ते क्युअर होत नाहीत. शेड्यूल एम डील्स विथ द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, दॅट इज GMP. विच कमिटी रिकमेंडेड द D&C ॲक्ट? कोणती D&C ॲक्ट कोणत्या कमिटीने D&C ॲक्ट रिकमेंड केलं? तर चोप्रा कमिटी, 1930 यामध्ये. डिफाईन ड्रग अंडर दी ॲक्ट? ड्रगची डेफिनेशन काय होऊ शकते अंडर दी ॲक्टनुसार? तर फर्स्ट बघू, मेडिसिन फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज, सबस्टन्सेस इंटेंडेड फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन और प्रिव्हेंशन ऑफ डिसीज, सर्टेन मेडिकल डिव्हाइसेस नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट. व्हॉट डज सेक्शन 16
डील विथ द स्टँडर्ड ऑफ क्वालिटी ऑफ ड्रग. हू अपॉइंट ड्रग इन्स्पेक्टर. ड्रग इन्स्पेक्टर कोण अपॉइंट करते? तर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अंडर द रिलेव्हंट प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट. इम्पॉर्टंट शेड्यूल. तर इम्पॉर्टंट शेड्यूल बघणार आहोत आपण. शेड्यूल सी बायोलॉजिकल प्रोडक्ट. त्यामध्ये कोणते कोणते असतात? सेरा, वॅक्सिन, टॉक्सिन. नंतर सेरा अँड वॅक्सिन जे असतात ते कशाच्या अंडर येतात? शेड्यूल सी. म्हणजे हे क्वेश्चन आलेले आहेत, अशा प्रकारे शेड्यूलवर क्वेश्चन येऊ शकतात, तर ते तुम्ही करून जा. देन शेड्यूल C1. शेड्यूल सी म्हणजे अदर बायोलॉजिकल प्रोडक्ट अँड स्पेशल प्रोडक्ट. शेड्यूल एफ ब्लड बँक. शेड्यूल जी. शेड्यूल जी म्हणजेच लेबल डेंजरस टू टेक. शेड्यूल जी आताच काय म्हटलं? अंडर मेडिकल सुपरविजन. शेड्यूल एच प्रिस्क्रिप्शन ड्रग. शेड्यूल H1 सर्टन अँटीबायोटिक अँड अँटी TB ड्रग्स रिक्वायरिंग स्ट्रिक्टर रेकॉर्ड किपिंग. शेड्यूल जे डिसीज जे की क्युअर होत नाही. शेड्यूल की ड्रग जे की एक्सेम्प्ट केले जातात फ्रॉम सर्टन प्रोव्हिजनसाठी. आणि शेड्यूल एम GMP. शेड्यूल एक्स कंटेन करते नार्कोटिक ड्रग अँड सायकोटॉकिक सबस्टन्सेस. आणि शेड्यूल वाय क्लिनिकल ट्रायल रिक्वायरमेंट आणि फॉर्म्स. तर फॉर्म्स आपण हे इम्पॉर्टंट फॉर्म आहे 20, 21, 20 ऑफ 25, 28. तरी आपण ह्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर नेक्स्ट कन्सेप्ट आपण लगेच पाहू. बायो अवेलेबिलिटी. बायो अवेलेबिलिटी डिफाईन ॲज. तर फर्स्ट क्वेश्चन काय विचारला? बायो अवेलेबिलिटीची डेफिनेशन. तर बायो अवेलेबिलिटीची डेफिनेशन काय? इन शॉर्टमध्ये जर म्हटलं तर काय? फ्रॅक्शन ऑर एक्सटेंट ऑफ ड्रग रिचिंग टू सिस्टेमिक सर्क्युलेशन. देन बायो अवेलेबिलिटीसाठी कोणतं सिम्बॉल यूज केलं जातं? एफ. विच रूट हॅज 100% बायो अवेलेबिलिटी. 100% बायो अवेलेबिलिटी आपल्याला कोणत्या रूटनं भेटते? IV रूटनं, इंट्राव्हेनस रूटनं. द एक्सटेंट ऑफ बायो अवेलेबिलिटी इज मेजर्ड बाय. बायोलॅबिलिटीचं जे एक्सटेंट राहते ते कशानं मेजर करतो आपण? एरिया अंडर कर्वनं. द रेट ऑफ बायोलॅबिलिटी इंडिकेटेड बाय. आणि बायोलॅबिलिटीचं जे रेट राहते ते इंडिकेट करतो CMAX अँड TMAXनं. एरिया अंडर कर्व स्टँड्स फॉर AUC स्टँड फॉर एरिया अंडर कर्व. मॅक्झिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. आता यामध्ये 3 हे येतात, CMAX, TMAX आणि AUC. तर CMAX नावातच आहे, CMAX मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन. तर मॅक्झिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन TMAX तिथं. आता कॉन्सन्ट्रेशन सगळीकडेच येणार, पण टाईम जर कॉन्सन्ट्रेशन जर टाईम आला तर तिथे येणार TMAX. आणि एरिया अंडर कर्व तर तुम्हाला माहीतच आहे. आता हे बघा इथं, टाईम रिक्वायर्ड टू रीच पीक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन TMAX. देन absolute bioavailability compares a dosage form with. ॲब्सोल्यूट बायोअवेलेबिलिटी जे आहे ते कम्पेअर केलं जाते डोसेज फॉर्मला. कोणासोबत? IV इंजेक्शनसोबत. रिलेटिव्ह बायोअवेलेबिलिटी. रिलेटिव्ह बायोअवेलेबिलिटी कम्पेअर करतात टू फॉर्म्युलेशन ऑफ सेम ड्रग. 2 बायोअवेलेबिलिटी असतात, 2 टाईपचे, ॲब्सोल्यूट बायोअवेलेबिलिटी आणि रिलेटिव्ह बायोअवेलेबिलिटी. ॲब्सोल्यूट बायोअवेलेबिलिटी कम्पेअर करतात IV इंजेक्शनसोबत, आणि रिलेटिव्ह अवेलेबिलिटी टू फॉर्म्युलेशन ऑफ सेम ड्रग, म्हणजे सेम ड्रगच्या 2 फॉर्म्युलेशनसोबत कम्पेअर केले जाते. विच फॅक्टर डिक्रीज ओरल बायो अवेलेबिलिटी. कोणतं फॅक्टर बायो अवेलेबिलिटी डिक्रीज करतं? तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम. का? कारण एखादा रूट, आता रूटच का, ओरल रूटनं आपल्याला बायोअवेलेबिलिटी म्हणजे किती येणार? कमी येणार. का? कारण ओरल रूटमध्ये फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त होते, म्हणजे आपला ड्रग जास्त पास होतो, कमी होतं, त्यामुळे आपल्याला बायोअवेलेबिलिटी कमी भेटणार. देन फर्स्ट पास मेटाबॉलिझम ऑकर्स मेनली इन. फर्स्ट पास मेटाबॉलिझम कुठं ऑकर होते? लिव्हरमध्ये. विच डोसेज फॉर्म जनरली शोज हायेस्ट बायोअवेलेबिलिटी. कोणता डोसेज फॉर्म हायेस्ट बायोअवेलेबिलिटी शो करते? तर इंजेक्शन. आणि देन बायो इक्विव्हॅलंट स्टडी आर मेनली रिक्वायर्ड फॉर. बायो इक्विव्हॅलंट स्टडी आपण कशासाठी रिक्वायर्ड राहते? जेनेरिक प्रोडक्टसाठी. 2 प्रोडक्ट्स आर बायो इक्विव्हॅलंट इफ. 2 प्रोडक्ट हे बायो इक्विव्हॅलंट असतात. कारण जर ते सिमिलर रेटचे असतात आणि एक्सटेंट ऑफ त्याचं जे रेट आहे सिमिलर असते आणि एक्सटेंट ऑफ ऑब्झर्प्शन सिमिलर असते. विच पॅरामीटर इंडिकेट्स एक्सटेंट ऑफ ऑब्झर्प्शन. एक्सटेंट ऑफ ऑब्झर्प्शन आता सांगितलं आपण, एरिया अंडर कर्व. फूड मे अफेक्ट. फूड जे आहे ते कशाला अफेक्ट करू शकते? ड्रगच्या अब्झॉर्प्शनला, ड्रगच्या बायो अवेलेबिलिटीला आणि ड्रगच्या डिझोल्युशनला. बायो अवेलेबिलिटी, ओरल ड्रगची जी बायो अवेलेबिलिटी राहते ते 100%च्या वर नाही जात. विच फॅक्टर इन्क्रीज डिझॉल्युशन रेट. कोणतं फॅक्टर हे डिझॉल्युशन रेट इन्क्रीज करते? तर स्मॉलर पार्टिकल साईट. जर पार्टिकल साईज स्मॉल असेल तर डिझॉल्युशन रेट जास्त असणार. द मोस्ट ॲक्युरेट मेथड टू डिटरमाइन बायो अवेलेबिलिटी. बायो अवेलेबिलिटी डिटरमाइन करायची मोस्ट ॲक्युरेट मेथड कोणती आहे? प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन स्टडी. बायो अवेलेबिलिटी स्टडीज जे असतात ते इम्पॉर्टंट असतात क्वालिटी कंट्रोलसाठी, प्रोडक्टच्या डेव्हलपमेंटसाठी आणि जेनेरिक अप्रुव्हलसाठी.
डिलेड टी मॅक्स इंडिकेट जर टी मॅक्स म्हणजे टाईम मॅक्झिमम टाईम कन्सन्ट्रेशन जर ते डिले झालं तर ते काय होणार स्लो अब्झॉर्प्शन होणार. हायर सी मॅक्स इंडिकेट आणि मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर हायर पीक कॉन्सन्ट्रेशन होणार. AUC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाऊंट अब्झॉर्ब. बायोइक्विव्हॅलन्स स्टडी कम्पेअर्स ब्रँड अँड जेनेरिक. बायोइक्विव्हॅलन्स स्टडी काय जे ब्रँड मेडिसिन आणि जे जेनेरिक मेडिसिन आहे त्यामधलं कम्पॅरिझन. देन विच रूट बायपास GI अब्झॉर्प्शन. GI अब्झॉर्प्शन जे आहे ते कोणतं रूट बायपास करते तर कोणतं सबल्युंगल. ड्रग विथ पुअर वॉटर सॉल्युबिलिटी जनरली हॅज. जर ड्रगची वॉटर सॉल्युबिलिटी पुअर असेल तर ते ड्रग लो त्या ड्रगची बायोअवेलेबिलिटी लो असते. देन बायोअवेलेबिलिटी इज एक्सप्रेस्ड आहे. बायोअवेलेबिलिटी हे कशानं आपण एक्सप्रेस करतो पर्सेंटेजनं. स्मॉलर पार्टिकल साईज रिझल्ट्स इन फास्टर रिझोल्युशन. ड्रग लॉस बिफोर रिचिंग सर्क्युलेशन इज ड्यू टू फर्स्ट पास इफेक्ट. जर सर्क्युलेशनपर्यंत पोहोचण्यासाठी ड्रग जे लॉस झाला त्याला आपण फर्स्ट पास इफेक्ट म्हणतो. फार्माकोकायनेटिक पॅरामीटर युज्ड फॉर एक्सटेंट ऑफ अब्झॉर्प्शन. एरिया अंडर कर्व. बायो इक्विव्हॅलन्स म्हणजेच काय सेम बायोअवेलेबिलिटी. विच डोसेज फॉर्म हॅज लोएस्ट बायोअवेलेबिलिटी. कोणत्या डोसेज फॉर्मची बायोअवेलेबिलिटी लो राहते ओरल टॅब्लेटची. ड्रग अब्झॉर्प्शन मेनली ऑकर्स इन स्मॉल इंटेस्टाईन. एक्सटेन्सिव्ह हेपॅटिक मेटाबॉलिझम कॉजेस. जर एक्सटेन्सिव्ह हेपॅटिक मेटाबॉलिझम असेल तर ते काय करणार बायोअवेलेबिलिटी रिड्यूस करणार. इफ AUC ओरल इज इक्वल टू AUC IV अँड डोज आर सेम बायोअवेलेबिलिटी इज 100%. जर एरिया अंडर करो ओरल इज इक्वल टू एरिया अंडर करो IV असेल तर बायोअवेलेबिलिटी 100% राहते. ओरल बायोअवेलेबिलिटी ऑफ IV रूट इज 100%. जेनेरिक ड्रग रिक्वायर बायोइक्विव्हॅलन्स स्टडी. AUC represent total drug exposure. Bioavailability studies belongs to pharmacokinetic. IV administration avoid first pass effect. Bioequivalence is usually evaluated in. बायोइक्विव्हॅलन्स स्टडी हे कशामध्ये इव्हॅल्युएट करतो आपण हेल्दी व्हॉलंटरमध्ये. पीक कॉन्सन्ट्रेशन इज Cmax. पीक टाईम इज Tmax. Bioavailability is most affected by absorption. Drug absorbed unchanged into circulation shows high bioavailability. Thank you.